नमस्कार. शिक्षण विवेक, महा MTB आणि साप्ताहिक विवेकच्या व्यासपीठावर मी आज हेरंब कुलकर्णी यांचं स्वागत करते. हेरंब कुलकर्णी हे तसं विख्यात असणारं नाव आहे. फिनलंडच्या शिक्षण पद्धतीवर त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि अनेक वर्ष त्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. भारतभरामध्ये ज्या फिनलंडच्या शिक्षण पद्धतीवर आधारित शाळा आहेत त्याचंही एक नॉलेज पार्टनर म्हणून ते काम पाहत आहेत. आणि खरं तर अनेक रूढ प्रश्नांना आजच्याही शिक्षण व्यवस्थेमध्ये जी उत्तर मिळालेली नाहीयेत ते प्रश्न आज आपण त्यांच्या समोर उपस्थित करणार आहोत. मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि मी त्यांना पहिला प्रश्न विचारीन. खरं तर धन्यवाद. प्रथमतः साप्ताहिक पूर्ण तुमच्या संस्थेचे धन्यवाद की आम्हाला इथं बोलवलं, आणि अर्चनाजी धन्यवाद. खरं तर रूढ असणारी व्याख्या आपल्याकडे शिक्षणाची आहेच, पण आज मी हेरंबजींना विचारेन की शिक्षणाची व्याख्या नेमकी काय असली पाहिजे आणि त्यामध्ये नेमकं कुणाला केंद्रस्थान असलं पाहिजे. हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देईन, आणि ते उत्तर द्यायच्या आधी आत्ता कोण आहे, ज्या अर्थी तुम्ही प्रश्न विचारताय की केंद्रस्थान कोणाला असायला पाहिजे, याचा अर्थ आत्ताचं केंद्रस्थान कदाचित मान्य नाहीये माणसांना. तर मग आत्ता खरं हे करण्यासाठी पहिल्यांदा आपण शोधूया की आत्ता केंद्रस्थान कोणाकडे. आम्ही काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनच्या वतीने जेव्हा वर्कशॉप्स घेतो किंवा आमचे सगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये शिक्षक असतात बरेचसे, आणि त्यांना आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो की हु इज ॲट द सेंटर ऑफ एज्युकेशन राईट नाऊ, सगळेजण म्हणतात की विद्यार्थी वगैरे म्हणतात, काही जण म्हणतात की शिक्षक आहेत, काही टीचर सेंटर्ड आहेत. माझं म्हणणं नाहीये. आत्ता खरं सांगायचं झालं तर लेट्स ऍक्सेप्ट दिस फॅक्ट, आत्ता शिक्षणाच्या केंद्रस्थानी पालक आहेत. तुम्ही कुठल्याही स्कूल मॅनेजमेंटच्या मीटिंगमध्ये जाऊन बघा, मॅक्सिमम प्रॉब्लेम्स हे पालकांबद्दलचे असतात. पालक काय म्हणतील, हे केल्याने पालक काय करतील, हा प्रत्येकाला विचार होत असतो. त्यामुळे प्रिन्सिपलच्या मनात जर कुठला विषय असेल तर 90% वेळेला पालक काय करतायत, पालकांचा विचार काय, ह्याच्याबद्दल विचार होतो. त्यामुळे आपण आता ऍक्सेप्ट करूया की पालक हे सेंटरमध्ये आता कोण आहेत, केंद्रस्थानी कोण आहे, तर पालक आहेत. आणि याचं कारण अगदी नॉर्मल आहे. द रिझन इज व्हेरी सिम्पल, कारण की शिक्षकाला स्वतःचं केंद्रस्थान ठरवता नाही आलेलं आहे. शिक्षक स्वतः केंद्रस्थानी असायला पाहिजे वास्तविक त्या गोष्टीमध्ये. शिक्षकाला माहिती असायला पाहिजे की कोणाला केंद्रस्थानी ठेवता आलं पाहिजे, पण ते करताना आल्यामुळे शिक्षकाला स्वतःचं ऍडव्होकसी, स्वतःचं वकीलपत्र स्वतः न घेतल्यामुळे तो पालकांच्या वतीनं ते केस लढवतोय, आणि म्हणून आपल्याला आपला हा प्रश्न विचारावा लागतोय. पण आता मी उत्तर सांगतो की ह्याच्या केंद्रस्थानी कोण असायला पाहिजे. तर अजून एक रूढार्थाने माणसांना वाटतं की विद्यार्थी केंद्रस्थानी असला पाहिजे, आणि हेही चुकीचं आहे. आम्ही ऍज अ पार्ट ऑफ फिनिश एज्युकेशन किंवा रादर ओव्हरऑल लर्निंग पेडॉगॉजी ज्याला पेडॉगॉजिकल डेव्हलपमेंट म्हणतात एखाद्या शाळेची, त्याच्यामध्ये म्हणतो की आमच्यामध्ये विद्यार्थी पण नको केंद्रस्थानी असायला पाहिजे, शिक्षक पण नको, तर लर्निंग हे केंद्रस्थानी असायला पाहिजे. शिकणे आणि शिकवणे हे केंद्रस्थानी असायला पाहिजे. कारण की शिकण्यासाठी ज्या एन्व्हायरमेंटमध्ये जेवढ्या विद्यार्थ्याची गरज आहे तेवढीच जास्त गरज शिक्षकाची पण शिकण्याची गरज असायला पाहिजे. तर आम्ही नेहमी म्हणतो की इट इज नॉट अ लर्नर सेंटर्ड मेथोडॉलॉजी, इट इज अ लर्निंग सेंटर्ड मेथोडॉलॉजी. आणि म्हणून शिक्षणाच्या केंद्रस्थानी काय असायला पाहिजे, तर लर्निंग असायला पाहिजे. मग लर्निंग असायला पाहिजे ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सिस्टीम्स तयार केलेल्या आहेत, ज्याप्रमाणे संरचना तयार केलेल्या आहेत, त्या संरचनेच्या मध्ये जर लर्निंग ठेवलं तर त्या पद्धतीने काय काय चेंजेस होतील. थोडक्यात म्हणजे ज्या ठिकाणी फक्त विद्यार्थी म्हणजे कुणीतरी इन्फॉर्मेशन देतंय आणि कुणीतरी इन्फॉर्मेशन घेतंय, म्हणजे शिक्षकाकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे आणि विद्यार्थ्याकडे ती ट्रान्सफर केली जाते, हा जो आपला गैरसमज आहे तो माझ्या मते ऑलरेडी आता मोडलेला आहे. कोविडमुळे तो अजूनच चांगल्या पद्धतीने मोडला गेलाय. त्यामुळे मी म्हणतो की कोविडचा बाकीच्या क्षेत्रांना फटका बसला असेल, पण शिक्षण क्षेत्राला त्याचा फायदाच होणार आहे. बिकॉज की एक्झिस्टिंग सगळे थिंकिंग आहेत ते सगळे बाजूला पडणार आहेत, आणि ते पडतायत रादर, कारण की आता क्लासरूम हे माणसांच्या बेडरूम पर्यंत आलेले आहेत, त्यांच्या असल्या लिव्हिंग रूम पर्यंत आलेले आहेत. तर पालकांना माहिती आहे की पुढे काय होतंय. शिक्षक जोपर्यंत लर्निंग सेंटर्ड मेथड्स येत नाहीत तोपर्यंत शिक्षणाचे चेंज होणार नाही, हा त्यातला महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे आता ह्या बेसिसवरती आपण शिक्षणाची व्याख्या काय असायला पाहिजे हे आपण ठरवूया. त्यामध्ये जर लर्निंग सेंटर्ड
प्रोसेस आपल्याला क्रिएट करायचे असतील तर शिक्षणाच्या व्याख्यामध्ये सगळ्यात सेंट्रल पार्टमध्ये पेडागॉजी असली पाहिजे. पेडागॉजी म्हणजे थोडक्यात शिकायचं काय पेक्षा शिकायचं कसं हे त्याच्या सेंटरमध्ये असलं पाहिजे. आणि त्याकरता सेंटरमध्ये म्हणून तुम्हाला विद्यार्थी हा त्याच्या केंद्रस्थानी जर ठेवायचा असेल किंवा लर्निंग त्याच्या माध्यमातून करायचं असेल, आणि विद्यार्थी याचा अर्थ जो शिकणारा असा यंग विद्यार्थी नाही, शिक्षक पण त्यातला विद्यार्थीच झाला त्यातला नवीन व्याख्येप्रमाणे जी मी आता म्हणतोय त्याप्रमाणे. त्याच्यामुळे तुम्हाला मग 3 महत्वाच्या गोष्टी करायला पाहिजेत त्या व्याख्येमध्ये. पेडागॉजी, करिक्युलम. आता करिक्युलम या शब्दाचा अर्थ सिलेबस नाहीये. सिलेबस आणि करिक्युलम मध्ये काय फरक आहे नंतर बघू आपण त्यामध्ये. सो पेडागॉजी, करिक्युलम, आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा अर्थ स्टुडंट एजन्सी, की विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकायची इच्छा असणे. या 3 गोष्टी जिकडे एकत्र येतात त्याला आपण शिक्षण असं म्हणूया, असं मला वाटतं. म्हणजे शिक्षणाच्या केंद्रस्थानी कोण असलं पाहिजे तर ते शिकणंच असलं पाहिजे आणि त्याची प्रक्रिया तुम्ही सांगितलेली आहे. तरी देखील आता कोविडच्या काळामध्ये तुम्ही म्हणालात तसं की एक बदलेल पुढच्या काळामधलं चित्र कोविडच्या पार्श्वभूमीमुळे. तरी देखील आपल्याकडे औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षणाचा एक मोठा वाद कायमच चालू असलेला दिसतो आपल्याला. पण मग त्यातला नेमका फरक तुम्ही काय सांगाल आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला वेगळ्या कशा ठेवता येतील? मुळात तुम्ही शिक्षण हे जे आता जे आपण स्कूलिंग एज्युकेशन म्हणतो, स्कूल एज्युकेशन म्हणतो, त्याची गरजच फॉर्मल एज्युकेशनच्या कारणापासून झालेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण होत नव्हतं असं नाहीये. अगदी तुम्ही 2000 वर्षापूर्वी 3000 वर्षापूर्वी घ्या, युरोपमध्ये तुम्ही विचार करा किंवा अगदी तुम्ही लॅटिन अमेरिकेत विचार करा, चायनामध्ये विचार करा, इथं शिक्षण होत होतंच. पण जेव्हा या शिक्षणामुळे समाज रचना बदलणे हा जेव्हा विचार दृढ झाला तेव्हा त्या शिक्षणाचं सार्वत्रिकरण आणि त्या सार्वत्रिकीकरणामुळे त्याचं फॉर्मल एज्युकेशन हे करायची गरज निर्माण झाली. पण ते फॉर्मल एज्युकेशन करण्यामध्ये त्यामुळे जेव्हा तुम्हाला सोसायटी एज्युकेशन करायचं आहे किंवा सगळ्यांना मिळून एकत्र घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला ऑब्व्हियस तुम्हाला ते फॉर्मल एज्युकेशन करायला पाहिजे, याचा वाद नाही. आणि त्या फॉर्मल एज्युकेशनचे आतापर्यंत जगामध्ये भरपूर फायदे झालेले आहेत. त्यामुळे फॉर्मल एज्युकेशन हे वाईट असतं असं वगैरे अजिबात नाही. सो इट इज अ गुड मेथड. इट इज द मेथड फॉर टेकिंग द सोसायटी फॉरवर्ड. समाजाला पुढे घेऊन जायचं असेल तर त्याचा पुढे विचार गेला पाहिजे. प्रश्न असा आहे की फॉर्मल एज्युकेशन जेव्हा म्हणतो आपण याचा अर्थ प्रत्येक वेळेला तो परीक्षा असतो का, तर नाहीये. परीक्षा त्यातला एक पार्ट झाला फक्त. आपल्याला असं वाटतं की फॉर्मल एज्युकेशन या शब्दाचा अर्थ म्हणजे काहीतरी सिरियस काहीतरी करायचंय, जीवनात काहीतरी आपल्याला काहीतरी गूढ करायचंय आणि त्याच्याकरता परीक्षा आवश्यक आहेत. तर असं नसतं. तुम्ही फिनलंडला या, फिनलंडमध्ये फॉर्मल एज्युकेशनच आहे सगळीकडं. पण तुम्ही जर क्लासरूम मध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला शिक्षक कुठे तुम्हाला हुडकावा लागतो. बिकॉज टीचर आज ज्याप्रमाणे म्हटलं त्या क्लासरूमच्या सेंट्रल लर्निंग आहे, त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र बसून प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात. त्यामुळे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना शिक्षकाला अडलं तर तो विद्यार्थ्याला विचारतो, अरे मागच्याला आपण काय केलं होतं रे, कुठली मेथड वापरली त्याला. आणि देयर इज नो हार्म इन दिस की एखाद्या टीचरला एखादी गोष्ट माहिती नाहीये त्याकरता आय डोंट नो इज अ करेक्ट आन्सर. त्याच्याकरता असं अवडंबर करायची गरज नाही की शिक्षकाला सगळं काही माहिती असायला पाहिजे. सो विथ दिस पार्ट तर ह्याला आपण फॉर्मल एज्युकेशन मधली इन्फॉर्मॅलिटी म्हणूया. कारण की जोपर्यंत आपण ते लर्निंग सेंटर करणार नाही तोपर्यंत ही सो कॉल्ड असं एक दरी असणार की माझ्याकडे काहीतरी नॉलेज आहे आणि मी तुम्हाला देणार आहोत आणि मग तुम्ही शिका. हा जो कॉन्सेप्ट आहे हा कदाचित तो आता आउटडेट झाला आहे. दुसरा पार्ट त्यामध्ये असा आहे की ही जी डिफरन्सिएशन असायला पाहिजे. सो फॉर्मल एज्युकेशन इज अ परफेक्ट थिंग. मग त्याच्यामध्ये इन्फॉर्मल एज्युकेशन किंवा अनौपचारिक बद्दल का विचार झाला, कारण की आपण फॉर्मल एज्युकेशनचा अतिरेक केला आणि म्हणून देअर वॉज अ सेकंड थिंग, ज्याप्रमाणे म्हणतो आपल्या इथं की एका बाजूला लेफ्ट थिंकिंग आलं की मग राईट थिंकिंगचा आला, मग अतिरेक झाला वगैरे, असं सगळं नॉर्मल आपलं समाजाची रचना अशीच असते त्याप्रमाणे. पण मग जेव्हा इन्फॉर्मल एज्युकेशन आलं त्या इन्फॉर्मल एज्युकेशनचं दुसरा रूप असं आलं की ह्याच्यामध्ये काहीच स्ट्रक्चर्ड नाहीये. तर असंही नाहीये काही त्या गोष्टीमध्ये. सो बेसिकली स्ट्रक्चर करण्यासाठी तुम्हाला क्रायटेरिया काय करायचा आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता हा क्रायटेरिया आत्तापर्यंत आत्ताच्या पद्धतीप्रमाणे आपण क्रायटेरिया हा कंटेंट धरतोय. कंटेंट हा खूप महत्वाचा विचार आहे.
कारण की एखादी गोष्ट तुम्हाला पुढे करायची काहीतरी तुम्हाला साचा लागेल, आणि साच्या करता तुम्हाला तो क्रायटेरिया का करायचा, तर तो कंटेंट असेल. म्हणजे इन्फॉर्मेशन हा जर तुम्ही क्रायटेरिया धरला की विद्यार्थ्याला ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे, असं जर म्हटलं, तर आज मी तिला ती इन्फॉर्मेशन एवढी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे की तुम्हाला आज जे आवश्यक आहे ते 20 वर्षांनी उपयोगाचं अजिबात नाहीये, किंवा ते सोडून द्या 5 वर्षांनी उपयोगाचं नाहीये, सोडून द्या 1 वर्षांनी उपयोगाचं नाहीये. आणि 5 वर्षांनी जे जॉब्स असणार आहेत ते आज आपल्याकडे अवेलेबलच नाहीयेत, कारण की ते आपल्याला माहिती पण नसणार आहेत. ड्रायव्हरलेस कार आल्यावरती आपल्याला ड्रायव्हरची गरज लागणार नाहीये, तर आपल्याला इन्शुरन्स एजंटची गरज लागणार आहे. सो त्या पद्धतीची अडॅप्टिव्ह इन्शुरन्स एजन्सी आपल्याकडे आहेत का आपल्याकडं? किंवा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यावरती आपल्याला काय फरक करावा लागणार आहे? सो आणि हे खूप काही लांबचं नाहीये. इट इज इन फ्रंट ऑफ अवर डोअर. आपल्याला दार उघडलं की ते आपल्याला कळणार आहे की ते येणारच आपल्याकडं. सो विथ दिस अप्रोच, आपण जर कंटेंट वरती आधारित आपल्याला शिक्षण करायचं असेल तर ऑलरेडी आपण आउटडेटेड झालो आहोत त्याबद्दलचे. सो मग कशावरती करायला पाहिजे? द ओनली ऑप्शन इज दॅट ओके, इन्स्टेड ऑफ कॉन्टेंट वी हॅव टू कन्वर्ट टू अवर स्किल्स. कौशल्यावर आधारित ते असायला पाहिजे, आणि स्किल्स वरती असायला पाहिजे. त्याचं कारण सिंपल आहे. त्यामध्ये तुम्ही स्किल्स ही जन्मभर किंवा 10 वर्ष झाली, 100 वर्ष, तरी स्किल्स लागणार आहेत. पूर्वी तुम्हाला वाचायचं स्किल लागतंय, अजूनही तुम्हाला वाचण्यासाठी, कॉम्प्रिहेन्शनसाठी, क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग, डिझाईन थिंकिंग, अनालिसिस, ही सगळी स्किल्स अजूनही लागतायत आणि अजूनही लागणार आहेत. जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं तरी सुद्धा ती स्किल्स जास्ती लागणार आहेत. OECD नावाची संस्था आहे की जी संस्था वेगळ्या पद्धतीचे स्किल अनालिसिस करते आणि स्किल डिमांड करते. त्यांनी गेल्या 20 वर्षामध्ये स्किल्सची कशी डिमांड वाढली ह्याच्याबद्दलचा एक आलेख तयार केलेला आहे. ह्याच्यामध्ये क्लिअर एक ट्रेंड आहे की जे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स आहेत त्याची डिमांड आत्ताच्या जॉबमध्ये सर्वात जास्त वाढतीये, आणि त्याच्याकरता असलेला स्किल फोर्स सगळ्यात कमी आहे. व्हेअर ॲज जिकडं तुम्हाला स्टॅटिक स्किल्स आहेत, किंवा ज्याला म्हणतात डेक्स्टेरिटी स्किल्स आहेत, किंवा एखादा फिजिकल स्ट्रेंथ आहे, हे स्किल्स आता गरजेचे नाहीत, बिकॉज ऑटोमेशन इज कमिंग फॉर दॅट. सो व्हॉट वी नीड इज अ स्किल्स बेस्ड लर्निंग. हा त्यातला एक महत्वाचा. आणि मग हे स्किल्स बेस्ड लर्निंग करत असताना तुम्हाला अनौपचारिक शिक्षणाचा जास्त फायदा होतो, कारण की तुम्हाला ते स्किल अप्लाय करण्यासाठी यू नीड टू हॅव इन्फॉर्मल सेटअप. आणि म्हणूनच आत्ताच्या नवीन पद्धतीमध्ये, आणि ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये भारतात पण सांगितलेलं आहे की ट्राय टू क्रिएट अ लर्निंग एन्व्हायरमेंट, डोंट ट्राय टू क्रिएट अ कंटेंट एन्व्हायरमेंट. हा त्यातला एक मेजर फरक आहे, आणि तो आपण बहुधा विसरलोय, म्हणजे बरेचशा त्याकरता बोलत नाही. सो तो लर्निंग एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी जे स्किल फ्रेमवर्क असायला पाहिजे ते आपल्याला आवश्यक आहे, असं मला वाटतं. म्हणजे बरोबर आहे. औपचारिक शिक्षणाची एका बाजूला गरज आहे आणि एका बाजूला अनौपचारिक, त्यातला मेळ घालत आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि कौशल्य आधारित शिक्षणाचा विचार आपल्याला प्रामुख्याने करावा लागणार आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला वाटतं आपल्याकडे विद्यार्थी, शाळा, शिक्षक असं एक बॉन्डिंग होतं आतापर्यंत, म्हणजे कोरोनाच्या आधीपर्यंतच. यानंतरचा अजून अंदाज येत नाहीये सगळं खुलं होईपर्यंत. पण त्यांच्यातलं नातं आता वेगळं झालंय, ते स्क्रीन टू स्क्रीन झालेलं आहे. पण कोरोना नंतर जर शाळा सुरू होतील प्रत्यक्षात, तेव्हा ते नातं कसं असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटत नाही की स्क्रीन टू स्क्रीन झाल्यामुळे खूप काही फरक पडणार आहे. म्हणजे अगदी विचार करा, अगदी सिंपल विचार करा की जेव्हा पत्र होती, पहिल्यांदी पत्र होती, त्यानंतर टेलिफोन आले. म्हणून टेलिफोन आल्यामुळे समाज दूर जाईल असा एक तेव्हा कॉन्सेप्ट होती. एक तुम्ही जर 1970 साली जर विचार केला तर तेव्हा असं म्हणत होतं की ते, तर उलट झालं ना. टेलिफोन आल्यावरती माणसांची गरजा जास्त वाढल्या, माणसांनी जास्त एकमेकांशी बोलावं वाटलं. आणि पूर्वी जी भांडणं सासू आणि सुनांमध्ये ही पत्रांवरून व्हायची, ती आता टेलिफोनवरून व्हायला लागली. आता ती व्हॉट्सअप ग्रुपवरती आली आहेत. सो कॉन्सेप्ट आहे की थोडक्यात तुम्ही कम्युनिकेशन मीडियम बदललं म्हणून माणसांमधले संबंध बदलतात असं काही जास्त होत नाही. आणि तुम्ही विचार करताना कदाचित आत्ता कसं आहे, आत्ता टेक्नॉलॉजीमध्ये आपण वी आर क्वाईट इन्फंट. आणि जेव्हा एखादी गोष्ट इन्फन्सीमध्ये असते, म्हणजे अतिशय बाल्यावस्थेत असते, त्यामुळे त्याच्याबद्दलचं अट्रॅक्शन जास्त असतं की अरे हे काय करायचं, ते काय करायचं, त्यामुळे आपण एकदम त्याचा अतिरेक करतो. पण कालांतराने कळतं माणसांना की अरे हे दिस इज नॉट अ समथिंग विच इज रिअली वर्किंग. द डेव्हलप कंट्रीज हॅव ऑलरेडी गॉट फेड अप ऑफ दिस टेक्नॉलॉजी.
दे नो व्हॉट इज अ फ्युटॅलिटी, त्याच्यामध्ये काय जे प्रॉब्लेम्स आहेत ते कळतात. त्यामुळे त्यामुळे माझ्या मते आपण ह्याचा उपयोग रादर आपल्या असलेल्या बेनिफिटसाठी करायला पाहिजे. मी तर म्हणतो भारतामध्ये स्क्रीन बेस्ड लर्निंग हे जास्त वाढायला पाहिजे. मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतोय, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. वी हॅव अ कम्प्लीट शॉर्टेज ऑफ गुड क्वालिटी टीचिंग. आणि गुड क्वालिटी म्हणतो त्यामध्ये मी शिक्षकांचा फक्त अध्यारूत नाही धरत आहे. शिक्षक हे चांगले असायलाच पाहिजेत, पण शिकवायच्या संस्था आणि शिकवायचं लर्निंग एन्व्हायरमेंट हे सगळंच चांगलं असायला पाहिजे त्यामध्ये. पण हे संस्था निर्माण करायचं जी इको सिस्टीम आहे ती प्रत्येक वेळेला तुम्हाला खेडेगावांपर्यंत घेऊन जाता येत नाही. सो टेक्नॉलॉजी इज अ मीडियम थ्रू विच इट कॅन स्केल. इट्स ओनली सोल्युशन फॉर दॅट. आणि ती टेक्नॉलॉजी मी म्हणतोय, इन्स्टेड ऑफ इन्व्हेस्टिंग इन द प्रिमायसेस यू शुड इन्व्हेस्ट इन द टेक्नॉलॉजी. कारण की ती आत्ताची गरज आहे. त्यामुळे अगदी सोपं उत्तर सांगायचं झालं तर टेक्नॉलॉजी आल्यामुळे तुमचे संबंध बदलतील असं नाहीये. उलटे रादर तुम्ही तुमचा विचार केला पाहिजे. आणि ह्याच्याकरता शिक्षकाची इथं जास्त गरज आहे. मी नेहमी असं म्हणतो की टेक्नॉलॉजी विल नेव्हर रिप्लेस अ टीचर, बट अ गुड टीचर विथ गुड टेक्नॉलॉजी कॅन रिप्लेस द करंट एज्युकेशन. त्याचं लॉजिकच या मागचं असं आहे की जोपर्यंत शिक्षकांनी असं एक पूर्वी की विज्ञान शापकी वरदान असे एक लहान 4थीतले 5वीतले निबंध आपण करतो ना, त्याप्रमाणे अजूनही आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी वापरायची की नाही. असं नाहीये. यू हॅव टू यूज इट. देयर इज नो ऑप्शन फॉर दॅट. सो वी हॅव टू यूज दॅट. आपल्याला त्याचा वापर केलाच पाहिजे. आणि त्याचा वापर करून त्याच्यामध्ये इमोशन्स कशा आणायच्या, त्याच्यामध्ये इफेक्टिव्हिटी कशी आणायची. आत्ता आपण बोलू शकलो नसतो ना. मला जर असा विचार केला असता की विवेक साप्ताहिकाला मी भारतात आल्यावरतीच इंटरव्ह्यू देईन तर मला वेळ नसता. ओनली बिकॉज वी कॅन बी एबल टू कनेक्ट. लेट्स मेक द बेस्ट यूज ऑफ दिस. हा त्याच्या मागचा मूळ पार्ट आहे. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये शिक्षकाला विचार करायला पाहिजे, वेदर इट्स ऑनलाईन, वेदर इट्स ऑफलाईन का क्लासरूम मध्ये, यू नीड टू ब्रिंग द सोशो इमोशनल लर्निंग. ते असायलाच पाहिजे. आणि जे शिक्षक आता असे म्हणतात ना की आम्ही ऑनलाईन असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, मी उलटा प्रश्न विचारतो. मला सांगा, तुमच्या जेव्हा क्लासमध्ये जेव्हा तुम्ही फिजिकली होता 2019 साली, तुम्ही किती वेळा तुमच्या विद्यार्थ्यांशी बोललात? 11वी 12वीच्या कॉलेजमध्ये किती वेळेला विद्यार्थ्यांशी चौकशी केली आहे एखाद्या प्रोफेसरनी? तर उत्तर तुम्हाला 10% पण मिळणार नाही. सो इनफॅक्ट व्हॉट वॉज द यूज ऑफ. सो माझं तर म्हणणं आहे की जर ते नसेल तर इट इज बेटर टू यूज ऑनलाईन टेक्नॉलॉजी फॉर दॅट ऍक्च्युअली. सो इट तुम्हाला ते करायला पाहिजे. यू नीड टू, जो कंटेंट डेव्हलपमेंट आहे, कंटेंट डिलिव्हरी आहे ना, हे कमी करून सोशो इमोशनल लर्निंग हे क्लासरूम मध्ये वाढायला पाहिजे. त्याच्यामुळे विद्यार्थी जास्त शिकतात. तुम्ही भावनांवर आधारित तुम्ही जास्त विचार केलात तर त्याचा जास्त उपयोग होतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि इट्स अ बेस्ड ऑन रिसर्च एज वेल. म्हणजे सोशो इमोशनल जी अटॅचमेंट आहे ती वाढली तर माध्यम बदललं तरी काही फरक पडणार नाही असं पण म्हणू शकतो. मला वाटतं फिनलँडमध्ये औपचारिक शिक्षण घेतलं जातं असं तुम्ही म्हणालात. म्हणजे पॅटर्न तो आहे. तर त्या पॅटर्न मध्ये तिथल्या पालकांचा सहभाग कसा असतो शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आपल्याकडच्या पालकांचा तो कसा असला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? मुळात म्हणजे इथं मी तुम्हाला म्हटलं ज्याप्रमाणे की फॉर्मल एज्युकेशन असतं, कारण की इथं फक्त फॉर्मल एज्युकेशन ही गरज आहे इथल्या समाजाची. भारतात ज्याप्रमाणे अजूनही किती नाही म्हटलं तरी सुद्धा भारतामध्ये मोठी कुटुंब व्यवस्था आहे आणि ती स्ट्रॉंग आहे आणि त्याचा आपल्याला वापर करून घ्यायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली इव्हन इन द न्यू एज्युकेशन पॉलिसी वी हॅव नॉट पुट द फॅमिली ॲट द सेंटर. तुम्ही आता जर तुम्ही स्कॅन्डिनेव्हियामध्ये आलात, नॉर्डिक कंट्रीजमध्ये आलात तर इट्स अ ब्रोकन फॅमिली. आणि त्याच्यामुळे ती रिस्पॉन्सिबिलिटी स्टेटने घेतलेली. त्यामुळे माझ्या मुलाची जबाबदारी ही पालकांपेक्षा जास्त स्टेट घेते. त्यामुळे उद्या जर काही प्रॉब्लेम मुलाला आला तर पहिले पोलिस आम्हाला उचलून घेतील रादर मुलाला हे करण्यापेक्षा. आणि ही फॅक्ट आहे. लेट्स टेक दिस ऑन द अदर वे एज वेल की त्याच्यामुळे इथल्या असलेल्या फॉर्मल एज्युकेशनचा वापर इथले संरचना, इथल्या ज्या सगळ्या गव्हर्नमेंट आहेत त्या अशा पद्धतीने करतात की त्या विद्यार्थ्याला बेसिक स्किल्स असायला पाहिजेत. त्याच्याकरता त्याचे लाईफ स्किल्स असे डेव्हलप झाले पाहिजेत की जेणेकरून तो स्वतःच्या पायावर नंतर उभा राहायला पाहिजे. त्यामुळे इथल्या शाळांमध्ये शिकवत असताना
विद्यार्थ्यांना कपडे धुवायचे कसे, स्वच्छता ठेवायची कशी, स्वयंपाक कसा करायचा, डिशवॉशर लावायचा कसा, हे सगळं शिकवतात. ही घराकडे वी हॅव अ सब्जेक्ट कॉल्ड होम इकॉनॉमिक्स. इयत्ता 7वी 8वी मध्ये ते शिकवतात. कारण की इयत्ता 11वी नंतर विद्यार्थी स्वतःचा एकटा असतो, तो एकटा राहतो. एकाच शहरामध्ये आई वडील वेगळे राहतात आणि विद्यार्थी मुलं इंडिपेंडेंटली आपल्या स्टुडंट हाऊसिंग मध्ये राहतात. त्याचं कारण की हा इंडिपेंडन्स आणण्यासाठी त्यांना शाळा मदत करते. हा एक पहिला महत्वाचा पाठ. आता हे करण्यासाठी मग पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त महत्वाची असते. कारण की पालकांचा रोल काय ह्यामध्ये, तर पालकांचा रोल हा जागरूक राहणे हा त्याच्या मागचा आहे. पण जागरूक पालक याचा अर्थ पोकिंग नोज पालक नाही, म्हणजे नाक काय म्हणतात त्याला, लुडबुड करणारे पालक नाही. जागरूक पालक या शब्दाचा अर्थ इथं जेव्हा फिनलंडमध्ये दर 10 वर्षांनी करिक्युलम बदलतो, आणि करिक्युलम म्हणजे लर्निंग आउटकम्स बदलतात, म्हणजे त्याचे स्किल्स काय आवश्यक आहेत हे बदलतात. आणि कारण की दर 10 वर्षांनी नवीन स्किल्स लागतात, काहीतरी तुम्ही टेक्नॉलॉजी लागते, यू नीड टू कम अप विथ द न्यू आयडियाज फॉर दॅट, आणि त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन कसे करायचं हेच फिनलंड गव्हर्नमेंट ठरवतं. तर हे जेव्हा करिक्युलम प्लॅनिंग होतं त्यामध्ये पालक स्वतःचा ऍक्टिव्ह सहभाग करतात. सो दे गिव्ह देअर इनपुट्स. त्यामुळे नॉर्मली असं म्हणतो की करिक्युलम हे कुठेतरी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये होतं, तर नाही. तर फिनलंडमध्ये हे बॉटम अप अप्रोच असतो की पालकांकडे हा एक करिक्युलमचा साथ दिला जातो. 2 वर्ष त्यांना वेळ असतो, त्याच्यामध्ये ते इनपुट देऊ शकतात. म्हणजे 2016चा करिक्युलम जेव्हा आला त्या 2014 मध्ये आम्हाला ईमेल आला होता, 2014 मध्ये आम्हाला ईमेल आला होता की हा करिक्युलम चेंज होतोय, असे असे चेंजेस आहेत, तर प्लीज गिव्ह युअर फीडबॅक ऑन दिस पार्ट. ह्याच्याकरता काही वर्कशॉप घेणे, शाळांमधनं काहीतरी ऍक्टिव्हिटी होणे, आणि ते अतिशय स्लो प्रोसेस असते, काही कुठे घाई नसते कोणाला काही. सो दॅट इज नंबर 1. आणि ह्याच्याकरता मला एक चांगलं वाटतं की आत्ताच्या एनईपी साठी तो ड्राफ्ट चांगला होता की जवळपास तो कमीत कमी 7 ते 8 महिने ओपन ठेवला होता फॉर एव्हरीबडीज कॉमेंट. 7 ते 8 महिने भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये तुम्ही ईमेलनी पाठवून तुम्ही करू शकता, पण ते काही सफिशियंट नाहीये. वी शुड हॅव केप्ट इट बिट ओपन, बट इट्स ओके, नो प्रॉब्लेम, कारण की त्याचा काही हार्म त्यामध्ये. नाव इट इज मोर टू इम्प्लिमेंटेशन साईडला ह्याचा जास्त वापर झाला पाहिजे. हा एक पहिला महत्वाचा पार्ट. त्यामुळे इथं पालकांची जी भूमिका असायला पाहिजे ती ही जागरूक पालकाची असायला पाहिजे. हा पहिला महत्वाचा. दुसरा एक महत्वाचा पार्ट, पालकांच्या भूमिकेच्या आधी शिक्षकाची भूमिका फिक्स झाली पाहिजे. मी मगाशी म्हटलं की जोपर्यंत शिक्षकाला स्वतःची वकिलीच म्हणतो शब्दशः, स्वतः करता येत नाही, तोपर्यंत तुमच्या क्लासरूम मध्ये तुम्ही एखादी नवीन मेथड आणली तर तुम्ही कॉन्फिडंट तर असला पाहिजे ना तुम्हाला, आणि ते तुम्ही इफेक्टिव्हली पालकांपर्यंत सांगितलं पाहिजे की लेट्स से उद्या मला क्लासरूम ग्राउंडवर घ्यायची आहे, आय वॉन्ट टू टेक द क्लासरूम इन द फॉरेस्ट, किंवा मला ग्राउंडवर घ्यायचे, आणि उद्या पालक म्हणतील अरे काय काल आला मुलगा खेळला, आज आला खेळला, परवा आला खेळला, मग शिकतोय कधी? तर त्याच्यामध्ये शिक्षकाला सांगायची ती कॅपॅसिटी असली पाहिजे की हा खेळतोय म्हणजे खेळातून शिक्षण कसं असतं, त्यातनं काय शिकतोय, त्याचे लर्निंग आउटकम काय, आणि त्याच्याकरता मी कॅपेबल आहे. सो तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये, तुम्ही आयटी इंजिनियर असाल तर तुम्ही आयटी मध्ये एक्सपर्ट आहात, पण शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून मी कॅपेबल आहे. सो यू शुड नॉट टॉक टू मी लाईक दिस. हे जोपर्यंत शिक्षक बोलत नाही तोपर्यंत पालक स्वतःची भूमिका, अदरवाईज दे विल ओव्हर पॉवर द टीचर ऑलवेज. आणि म्हणून तर म्हणतो की आपण पहिलं म्हटलं ना की आता आपल्याला खरं फॅक्ट मांडलं पाहिजे की आत्ताची पद्धती जी आहे ती पालक केंद्रित आहे, ती शिक्षक केंद्रित किंवा लर्निंग सेंटर्ड करायची असेल तर त्याच्याकरता आपल्याला हे मेथड्स अडॅप्ट करायला पाहिजे. खरे, म्हणजे तुम्ही म्हणताय तो शिक्षकाचा आवाज त्याच्या क्षेत्रामध्ये मान्य झालाच पाहिजे, आणि त्याच्याकरता क्वालिफिकेशन चांगले असायला पाहिजे. अर्थात एक चांगलं असलं झालंय की आत्ताच कालच गव्हर्नमेंटनी 4 इयर इंटिग्रेटेड बीएड एज्युकेशन, इंटिग्रेटेड एज्युकेशन फॉर बीएड, असं ILDP असं काहीतरी नाव तसं आहे त्याला. सो ते लॉन्च केलेलं आहे. इट्स अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. द ओनली थिंग त्याच्यामधल्या ज्या मेथड्स आहेत त्या जास्त ऍक्टिव्ह लर्निंगच्या असायला पाहिजे. हा त्यातला एक महत्वाचा पार्ट. गुड थिंग. येस. आता तुम्ही म्हणालात की तशी सुरुवातही झालेली आहे, शिक्षकाचा आवाज मोठा झाला पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये. आता आपण वारंवार नवीन शैक्षणिक धोरणाचाही उल्लेख करतो आहोत. आपल्याकडे यायला अजून साधारण काही कालावधी जावा लागेल त्याच्यासाठी, अंमलबजावणीसाठी. तरी देखील शासन पातळीवर काय आणि कोणते प्रयत्न झाले पाहिजेत, आणि त्याचबरोबर संस्थात्मक पातळीवर काही करता येण्यासारख्या गोष्टी तुम्ही आत्ता सांगू शकता?
नक्कीच. फॉर्च्युनेटली आम्ही काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन, आम्ही गव्हर्नमेंट ऑफ छत्तीसगड, गोवा, महाराष्ट्र आणि दिल्ली या सगळ्यांबरोबर आम्ही गेले जवळपास 7-8 वर्ष काम करतोय. छत्तीसगडमध्ये काम करत असताना आम्हाला ज्या गोष्टी जाणवल्या, आणि छत्तीसगड हा अगदी ट्रायबल एरिया आहे, 35% तिकडचे असलेले वनवासी क्षेत्रात राहणारी माणसं आहेत त्यातली ऍक्च्युली. त्यामध्ये आम्हाला जाणवलं की जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी समाजाचा सपोर्ट नाही, की समाज इट्स नॉट अ बॉटम अप अप्रोच, तोपर्यंत तुम्ही ती समाज रचना, ती शिक्षण व्यवस्था अंमलात आणू शकत नाही. त्यामुळे या ड्राफ्टमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या NEP 2020च्या जो 2018 मध्ये पहिला ड्राफ्ट बाहेर आला, त्याच्यामध्ये छत्तीसगडनी जेव्हा त्यात कॉमेंट्स केल्या, त्या कॉमेंटमध्ये मी होतो, त्यामध्ये अलॉंग विथ आमची सगळी टीम होती. सो वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आमच्या पहिल्या ज्या काही गोष्टी होत्या अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन बद्दलच्या किंवा स्किल एज्युकेशन बद्दलच्या, जे मी आता वारंवार बोलतोय, त्या गोष्टी त्या ड्राफ्टमध्ये घेतल्या गेल्या. वी आर हॅपी. आणि त्या आमच्यामुळेच नाही घेतल्या गेल्या असं नाही, समाजामध्ये त्यातले जे एक्सपर्ट होते त्यांनी पण त्याच्याबद्दल ऍक्सेप्ट केलं, आणि वी आर हॅपी की त्या गोष्टी घेतल्या गेल्या. अनफॉर्च्युनेटली ते करत असताना आमची त्याबद्दलची अजून एक क्रिटिसिझम होतं, आणि ते म्हणजे त्याचं जे टाइमलाईन दिलेलं आहे. कारण की एकूण एज्युकेशन पॉलिसीचा पहिला ड्राफ्ट होता तो 484 पानांचा होता, आणि नंतरचा जो ड्राफ्ट होता तो सगळा मिळून आता 86 पानांचा आहे, जो त्याचं क्रिस्प व्हर्जन त्याचा आहे. याच्यामध्ये शेवटच्या जवळपास 20 पानांमध्ये त्यांनी टाइमलाईन दिलेली आहे, आणि ही टाइमलाईन खूप अग्रेसिव्ह आहे. भारतासारख्या देशामध्ये एवढ्या लवकर तुम्ही रिझल्ट एक्सपेक्ट करता, इथंच त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं पहिलं सो कॉल्ड फेल्युअरचं इंडिकेशन दिसतंय तुम्हाला. त्यामुळे आपल्याला जी घाई असते ना, की 5 वर्षात झालंच पाहिजे काही ना काहीतरी, तर अशी घाई करायची गरज नाहीये. कारण की दिस इज नॉट अ पॉलिटिकल एनी चेंज, वी आर मेकिंग अ सोसायटल चेंज, आणि सोसायटी चेंज व्हायला बराच वेळ लागतो. हे छत्तीसगडच्या एक्झाम्पलवरून आम्हाला कळलं. सो हे कळण्यासाठी पहिलं जर सरकारने काय करायला पाहिजे, तर ती टाइमलाईन रिवाईज करायला पाहिजे. घाई करू नका. कमी झालं तरी हरकत नाही, पण जे काय करायचं ते सस्टेन ठेवा. हा एक पहिला महत्वाचा पार्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लेट्स टेक व्हॉट एव्हर हॅज बीन हॅपनिंग, विच इज ओके, पण लेट्स जे काही इम्प्लिमेंटेशन करायचं त्याच्यामध्ये आत्ताचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपण ऑलवेज स्टार्ट विथ समथिंग विच इज टँजिबल. मग टँजिबल काय वाटतं सगळ्यांना, सोपं काय वाटतं की चला एक्झाम रिफॉर्म करूया. म्हणून माणसं काय करतात, आपल्याला असं वाटतं की एक्झाम रिफॉर्म करणं म्हणजे एज्युकेशन रिफॉर्म करणं. तर असं नाहीये. एक्झाम हा एज्युकेशन मधला छोटासा पार्ट आहे, लर्निंग हा त्यातला मोठा पार्ट आहे. जोपर्यंत तो रिफॉर्म होत नाही तोपर्यंत तुम्ही एक्झाम रिफॉर्म करण्यात काही पॉईंट नाही. थोडक्यात मी असं म्हणतो की तुम्ही गाडीत पेट्रोल न टाकता तुम्ही त्याचं ऍव्हरेज विचारताय की ऍव्हरेज किती असेल. इट इज सेम ॲज दिस, ऑर यू आर टेस्टिंग द ऍव्हरेज ऑफ अ व्हेकल विदाउट पुटिंग द फ्युएल इनसाइड दॅट. तर मग हे करण्यासाठी आपल्याला त्यातलं फ्युएल टाका, आणि ते फ्युएल म्हणजे काय, तर उत्तम क्वालिटीचे टीचर्स हे त्याचं फ्युएल आहे. सो त्याच्याकरता म्हणून आपल्याला टीचर क्वालिफिकेशन वाढवणं, त्याच्याकरता म्हणून त्याच्यामधल्या असलेल्या मेथड्स इनोव्हेट करणं, आणि त्याच्याकरता असलेलं शिक्षकांना स्वातंत्र्य मिळणं, हे सर्वात जास्त महत्वाचं. अजूनही आपण खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे असं थिंकिंग आहे की कुठेतरी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मधनं काहीतरी करिक्युलम येणार आहे आणि तो शिक्षकांनी करायचा आहे. आणि जर अजूनही आपल्याला असं वाटतंय की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कोणीतरी गव्हर्नमेंट मधनं सांगणार आहेत आणि मग ते फॉलो करणार, असं नाहीये. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इज नो मोर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा संबंध पण नको आता. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द टीचर्स. जोपर्यंत टीचर तोपर्यंत ती रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही तोपर्यंत NEP इम्प्लिमेंट होणार नाही. आणि मी हे गॅरंटेड सांगतोय बिकॉज देर इज अ एव्हिडन्स फॉर दॅट. 2009 मध्ये कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन CCE नावाखालीच जे आपण अडॉप्ट केलं होतं राईट टू एज्युकेशनच्या फ्रेमवर्कच्या अंडर, RT फ्रेमवर्कच्या अंडर, त्याच्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंटनी उत्तम पॉलिसी तयार होती. CCE वॉज अ सुपर गुड पॉलिसी. अनफॉर्च्युनेटली वी कुड नॉट अंडरस्टँड डिफरन्स बिटवीन फॉर्मेटिव्ह अँड समेटिव्ह असेसमेंट. त्याच्यामुळे किती उत्तम पॉलिसी असली, जोपर्यंत शिक्षकांना ती कळत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही. आता ह्याच्याच करता म्हणून प्रयत्न म्हणून आम्ही वेगवेगळ्या गव्हर्नमेंट बरोबर NEP अवेअरनेस प्रोग्राम आम्ही लॉन्च केलेला आहे, आणि तो सगळ्यांसाठी ओपन आहे.
आणि या NEP अवेअरनेस प्रोग्राम मध्ये हे जे सगळे मी आता बोलतोय त्याचा अतिशय सोप्या शब्दांमध्ये छत्तीसगडमध्ये हिंदीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये, गुजरातमध्ये गुजरातीमध्ये असे त्याचे मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. आणि त्याच्या माध्यमातून शिक्षकांना पहिल्यांदा कळायला पाहिजे की NEP मध्ये मला काय करायला पाहिजे, व्हॉट इज माय टास्क इन दॅट, मला काय चेंज करायला पाहिजेत, माझ्या क्लासरूम मध्ये काय चेंज आहेत किंवा माझे अधिकार काय आहेत. मी म्हणतो ज्याप्रमाणे शिक्षकांना स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, तर स्वातंत्र्य मिळण्यासाठी तुम्हाला पहिली प्री-रिक्विजिट्स असायला पाहिजे की तुमची कॅपेबिलिटी वाढायला पाहिजे. विदाउट कॅपेबिलिटी इफ यू गेट ऑटोनॉमी इट्स प्रॉब्लेमॅटिक. तर सोल्युशन इज दॅट दिस इज द सेकंड इम्पॉर्टंट चेंज. आता हे करत असताना आम्ही जेव्हा शाळांबरोबर काम करतोय, CC वी आर रिअली फॉर्च्युनेट की आम्हाला वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि वेगवेगळ्या भागांमध्ये भारतामध्ये आणि जगामध्ये पण आम्हाला शाळांबरोबर काम करायचं आम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते. फॉर एक्झाम्पल आम्ही बेंगलोरमध्ये आमची एक शाळा आहे, त्याच्यामध्ये जवळपास 1600 विद्यार्थी आहेत. इट्स अ CBSE बेस्ड स्कूल, पण ती फिनिश करिक्युलमनी चालते. परत मी सांगतो, CBSE सिलेबस वापरतो आम्ही, पण फिनिश करिक्युलम वापरतो. आणि सिलेबस आणि करिक्युलम मधला फरक हाच आहे की तुम्हाला करिक्युलम हे का करायचं हे सांगतं आणि सिलेबस हे तुम्हाला काय करायचं हे सांगतं. सो दॅट इज अ बिग पार्ट, दॅट्स अ मेन डिफरन्स. तर आम्ही जेव्हा बँगलोरमध्ये काम करतोय तेव्हा आम्ही त्यामध्ये NEP इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जे चेंजेस करायला पाहिजेत ते आम्ही शाळांबरोबर जेव्हा करतोय त्यामध्ये एक फंडामेंटल चेंज आम्ही करतोय, ते म्हणजे शाळेचं जे टाइम टेबल आहे ते टाइम टेबल हे विद्यार्थी केंद्रित कसं होईल असा विचार करतोय. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की नॉर्मली प्रत्येक शाळांमध्ये 35 मिनिटाचा पिरियड असतो, पण ते 35 मिनिटामध्ये तुम्ही जर त्याचं टाइमलाईन बघितलं तर 35 मिनिटापैकी पहिली 5 मिनिटं ट्रान्सफरमध्ये जातात, पुढची 5 मिनिटं फळा चेक करणे, काहीतरी देणे हे करणार, आणि ऍक्च्युअली इफेक्टिव्ह लर्निंग टाइम जो असतो तो फक्त 15 मिनिटाचा असतो. आणि त्या 15 मिनिटामध्ये तो लर्निंग टाइम नसतो, तो टीचिंग टाइम असतो. विद्यार्थी शिक्षक एखादी गोष्ट शिकवतात आणि मग एक्सपेक्ट करतात बाकी सगळं होमवर्क करा. सो आम्ही चेंज करण्यासाठी पहिली गोष्ट करतोय आम्ही की वी इन्क्रीज द टाइम सो दॅट ज्या सब्जेक्टला तुम्हाला इंटरॅक्टिव्हिटी पाहिजे त्या सब्जेक्टला तुम्हाला 2 क्लासेस एकत्र करून तुम्हाला 45 मिनिटांचे 1.5 तास मिळाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल लँग्वेज ही कुठल्याही परिस्थितीमध्ये शिकवायची गोष्टच नाहीये, ती शिकायची गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही लँग्वेज स्वतः शिकत नाही तोपर्यंत कळत नाही. त्यामुळे तुम्हाला भाषेमध्ये किंवा इन्क्लुडिंग ग्रामरमध्ये तुम्हाला पहिल्यांदा त्याचा वापर करता आला पाहिजे. तो वापर करण्यासाठी ती बोलली पाहिजे, ती इंटरॅक्ट केली पाहिजे, ती समजली पाहिजे, दुसऱ्यांबरोबर चर्चा केली पाहिजे. आणि म्हणूनच आमच्या क्लासरूम्समध्ये आमचे लँग्वेज लर्निंगचे क्लासेस असतात ते थोडे मोठे असतात. मॅथमॅटिक्स क्लास असतात ते 45 मिनिटाचे असतात. त्याचं कारण त्यामागचं अजून एक पार्ट आहे की देर आर फ्यू टेक्निक्स विच यू कॅन यूज इन द क्लासरूम. अशा काही संरचना आहेत, अशा काही टीचिंग मेथड्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला इफेक्टिव्ह लर्निंग करता येतं. आणि त्याच्या प्रत्येकाचे टाइमलाईन्स डिफाईन्ड असतात किंवा त्याचे डिफाईन किंवा ते शिक्षक ठरवू शकतात त्यामध्ये. आणि हे करत असताना हे चेंजेस आम्ही जेव्हा शाळांवर आत्ता करतोय त्याचा अतिशय उत्तम त्याचा आउटकम मिळत आहे. आज जर कोणाला वेळ असेल तर बघा, संध्याकाळी आमच्या बँगलोरमधल्या शाळेकडनं त्यांचे प्रिन्सिपल्स आणि त्यांचे शिक्षक सांगणार आहेत की त्यांच्या शाळेमध्ये गेल्या 10 महिन्यामध्ये काय फरक घडलेला आहे. अँड दॅट इज ऍज पर द NEP 2020. सेम थिंग आमची पुण्यामध्ये अजून एक शाळा आहे, त्या शाळेबरोबर आम्ही जेव्हा काम करतोय त्याच्यामध्ये पण आम्ही जेव्हा काम करताना आम्ही अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन पासून सुरुवात करतो. त्यामुळे वी फर्स्ट मेड चेंजेस ऍट द EC लेवल अँड देन वी गो टू द अप्पर ग्रेड्स. सो हा सगळा फरक जो घडायला पाहिजे तो शाळेच्या असलेल्या नुसत्या शिक्षकांबद्दलचा नाही तर सगळ्या शाळेच्या असलेल्या लर्निंग एन्व्हायरमेंट बद्दलचा झाला पाहिजे. आणि हे चेंजेस आता आम्ही सजेस्ट करतोय, त्यामध्ये बघूया कशा प्रकारे होतात ते. खरं तर शिक्षकाची भूमिका या पुढच्या काळामध्ये खूप महत्वाची ठरणार आहे असं तुमच्या बोलण्यातून सतत जाणवत आहे. तर ह्या शिक्षकाच्या भूमिकेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण काय आहे हेही तुम्ही कार्यशाळा घेऊन सांगता आहात. गेल्या साधारण आपण 20-25 मिनिटं बोलतो आहोत आणि त्या सगळ्या बोलण्यामधून शिकणं ही प्रक्रिया शिक्षणाच्या केंद्रस्थानी येणं आणि ते कौशल्य आधारित असणं या 2 महत्वाच्या गोष्टी आणि शिक्षकाची भूमिका या सगळ्याला कसं पुढे आणू शकते हा विचार या मुलाखतीतून नक्की मिळालेला आहे. आज तुम्ही आमच्या व्यासपीठावर आलात त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद.